नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका इयत्ता 7वीच्या व 8वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या व 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता व्याकरण विभागातील वाक्यांचे प्रकार हा विभाग आज शिकणार आहोत. चला तर मुलांनो, आता आपण वाक्यांचे प्रकार पाहूया. पण सुरुवातीला त्याचं आपण डेफिनेशन पाहणार आहोत. संपूर्ण अर्थ ज्या शब्दसमूहातून व्यक्त होतो त्याला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे दोन भाग होतात, एक म्हणजे उद्देश आणि दुसरा म्हणजे विधेय. पण थोडक्यात सांगायचं आणि महत्त्वाचं म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता व विधेय म्हणजे क्रियापद. विधानाचे म्हणजेच वाक्याचे दोन सरळ भाग झाले किंवा होतात, उद्देश व विधेय. उद्देश मीन्स कर्ता, सब्जेक्ट and two parts of a sentence आणि विधेय म्हणजेच क्रियापद, verb. काही वेळा वाक्यात काही शब्द उद्देशाची माहिती सांगणारे असतात, त्यांना उद्देश विस्तार असे म्हणतात. वाक्यांचे प्रकार. अर्थानुसार वाक्याचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे विधानार्थी, दुसरं प्रश्नार्थी, तिसरं उद्गारार्थी आणि चौथा आहे आज्ञार्थी वाक्य. वाक्यात किती विधाने आहेत त्यानुसार त्याचे पुन्हा 3 विभाग होतात. त्यात सर्वात प्रथम येतं केवल वाक्य, नंतर मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य, असे हे 3 वाक्यांचे वेगळे प्रकार आहेत. सुरुवातीला आपण बघणार आहोत विधानार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. एखादी गोष्ट जेव्हा साध्या वाक्यातून सांगितलेली असते तेव्हा त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरण, राम प्रामाणिक आहे. माझे घर स्टेशन जवळ आहे. मीना अंगण साफ करते. मुलांनो, तुम्ही इथे पाहिलं असेल की इथे साधं वाक्य बोलले गेलेलं आहे. कळलं? प्रश्नार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. उदाहरण म्हणून, तू जेवलास का? तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तू परत कधी येणार आहेस? किंवा तुम्ही शाळेत निघालात का? अशा प्रकारचं उदाहरण दिलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न म्हणजे क्वेश्चन मार्क तिथे दिलेला असतो. उद्गारार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो. म्हणजेच ही जी वाक्य असतात या वाक्यांमधून आपली भावना स्पष्ट होते. आपल्या मनात येणारी जी भावना असते ती आपण बोलून दाखवतो. त्यावेळेला जे वाक्य तयार होतं त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो, म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आई ग, मला ठेच लागली. शाबास, छान चित्र काढले. अबब, केवढा मोठा साप हा. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण उद्गारार्थी चिन्ह किंवा त्याचा वापर केला जातो. आज्ञार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो. उदाहरण, रांगेत चला, म्हणजे आपण ही कुणाला तरी आदेश देत असतो. उद्या सकाळी लवकर उठ, ही आपण कुणाला तरी आज्ञा करतो. उद्यापासून रोज सकाळी व्यायाम करत जा. म्हणजे अशा प्रकारची जी वाक्य येतात त्यामध्ये एकतर आज्ञा तरी केलेली असते किंवा आदेश तरी दिलेला असतो. मग आपण ओळखून जायचं की हा कुठला म्हणजे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.
आता आपण पुढे पाहणार आहोत. वाक्यात किती विधाने आहेत त्यानुसार वाक्याचे किती प्रकार पडतात, तर ते आहेत 3. सर्वप्रथम आहे केवल वाक्य, त्यानंतर मिश्र वाक्य आणि नंतर आहे संयुक्त वाक्य. सुरुवातीला आपण पाहणार आहोत केवल वाक्य. केवल वाक्य. केवल वाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एकच उद्देश व एकच विधेय असते. केवल वाक्य हे साधे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारचे असू शकते. म्हणजे तुम्हाला मुलांनो ते ओळखायचं आहे की ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. धिस सेंटेन्स कॅन बी फॉर्म इन ऑल द अबव 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. मिश्र वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स. जेव्हा एखाद्या वाक्यात एक प्रधान म्हणजेच मुख्य वाक्य असते व त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्याशी निगडीत, त्याच्यावर अवलंबून दुसरे एक वा अधिक गौण वाक्ये असतात, तेव्हा त्यास मिश्र वाक्य म्हणतात. ज्याने त्याने, जो तो, जेव्हा तेव्हा, की याशिवाय कधीकधी या जोडीपैकी एक अध्यात्तही असते. उदाहरण, माणूस जसे करतो तसे त्याला फळ मिळते. किंवा जेव्हा घंटा वाजेल तेव्हा मी शाळेत जाईन. जेव्हा तेव्हा, जसे तसे. तुम्ही पाहिलं असेल ह्या दोन्ही उदाहरणांमध्ये कशा प्रकारे शब्द आलेले आहेत. म्हणजेच one principal sentence and another sentence are depending on the first one. एकमेकांवरती अवलंबून असतात ती वाक्ये, म्हणून त्यांना आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत संयुक्त वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. या वाक्यामध्ये 2 किंवा अधिक केवल वाक्य आणि व, पण, परंतु म्हणजे ही जी उभयान्वयी अव्यय आहेत किंवा अथवा, अगर, म्हणून, त्यामुळे या परिणाम बोधक अशा उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. उदाहरण, राधाने चांगली रांगोळी काढली म्हणून तिला बक्षीस मिळाले. जे पहिल्या वाक्यात राधाने क्रिया केलेली आहे की रांगोळी चांगली काढली, आणि दुसऱ्या वाक्यात तिला बक्षीस मिळाले हा त्या क्रियेचा परिणाम आहे. तसं उदाहरण, पहाटे रामा अंघोळ करून न्याहारी करतो आणि कामाला सुरुवात करतो. म्हणजे यामध्ये पण 2 प्रकारची वाक्य आहेत की रामा हा सकाळी अंघोळ करून न्याहारी करतो, आणि वापरून दुसऱ्या वाक्यात काय दिलंय, ते सगळं केल्यावर तो काय करतो, तर कामाला सुरुवात करतो. म्हणजे ही 2 वाक्य कशा प्रकारे जोडली गेलेली आहेत हे तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे आपण बोलताना किंवा लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून आपल्याला तो सांगता येतो. 2 or more sentences are connected with conjunction. मुलांनो, तुम्हाला अभ्यासाकरिता मी काही वाक्यांचे प्रकार ओळखायला दिलेले आहेत, तर ते तुम्हाला लिहावे लागतील तुमच्या नोटबुकमध्ये. पहिला आहे, तहान भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. तुम्हाला ओळखायचं आहे की हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. विधानार्थी, आमची चित्रे नदीच्या पोटात गडप व्हायची. विधानार्थी वाक्य, कारण हे एक विधान केलेले आहे. 3 नंबर आहे, पण चित्र कशाने काढणार. इथे आता तुम्ही पाहिलं असेल की प्रश्न विचारला आहे, म्हणजे हे काय आहे, प्रश्नार्थक. 4 नंबर, एका दमात किती प्रश्न विचारता शामराव. इथे पण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. आपण सारे एक, आपण सारे एक. इथे बघितलं असेल तुम्ही की उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग केलेला आहे, म्हणजेच हे वाक्य कशा प्रकारचं आहे, उद्गारवाचक. सारी धडपड कशासाठी.
तर पोटासाठी इथे पण उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे, म्हणजेच हे वाक्य उद्गारवाचक. 7 नंबर आहे, मुलांनो साधनाशिवाय साधना करा. आता ह्याचं उत्तर आहे आज्ञार्थी. इथे तुम्हाला आज्ञा केलेली दिसते. 8 नंबर आहे, घरी जा आणि पोटोबाची पूजा करा. इथे पण तुम्ही पाहिलं असेल की इथे पण आज्ञा केलेली आहे, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. 9 नंबर आहे, आपल्या देशाचे राज्य सुरळीत कसे चालणार. इथे पाहिलं असेल की तुम्ही प्रश्नार्थक वाक्य म्हणजे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणजेच हे काय आहे, प्रश्नार्थक वाक्य. 10 नंबर आहे, मी नेहमी बघण्याचे काम करतो. इथे एक सरळ आणि साधं विधान केलेलं आहे, म्हणजेच हे आहे विधानार्थी वाक्य. हे ह्याचं उत्तर आहे.